नमस्कार मंडळी. तर आज आहे ना आम्ही मसाल्यासाठी खोबरं काढतोय नारळाचं आणि नारळ फोडायला घेतलेले सगळे. हे बघा इकडं पडलेले सगळे नारळ आणि यांचं चालू आहे नारळ फोडायचे, खोबरं काढून द्यायचं आम्हाला. तर किती मस्त खोबरं निघतंय बघा. तर मस्त हे बघा खोबरं किती भारी बघा, एकदम वल्ल आहे. ते वाळत घालायचं आहे नंतर. असं पांढरं शुभ्र खोबरं निघलं आहे आणि नारळ पण घरचे. फोडायचीच मेहनत आहे आता फक्त. अशी कोरून कोरून काढते. अशी मोठी वाटी निघली बघा अशी. दगडावर घ्यायला पाहिजे पटकन पटकन. डायरेक्ट 2 तुकडे दाखवा. हे बघा अशी झाली. चला मग आम्ही नारळ फोडून घेतो हे सगळे आता. हे बघा मंडळी किती छान निघलंय खोबरं, मस्त आहे ना. डायरेक्ट नारळाचे असे वाट्याच्या वाट्या निघते आहे. फक्त आता ते मी ना ते नंतर मी क्लीन करून घेईल ते सर्व. हे बघा मंडळी मी आता हे खोबरं धुवून घेते. तर एकदम छान निघलंय बघा, पांढरं शुभ्र आहे. तर सगळं खोबरं मी धुवून घेते आणि नंतर ते वाळत घालते. मग हे बघा एकदम भारी खोबरं निघलंय बरं का. 2-1 किलो खोबरं आहे आता. हे मसाल्यासाठी घरचे नारळ फोडून आम्ही तयार करतोय. 2 नारळाची झाडं आहे ना, मी घेऊन टाकते ना तसं उन्हामध्ये वाळून पण जाईल आता. ते धुतलं नसतं मी, पण ते ना नारळ फोडताना त्याला घाण खूप लागली होती, त्याच्यामुळे मग ते तर चला मंडळी आता मी हे धुवून घेते सर्व हे खोबरं धुवून आणि वाळत घालते आता. तर बघा खोबरं कसं आहे सांगा, आम्हाला कमेंट करून सांगा. खोबरं काय भाव आहे खोबऱ्याचं चालू, काय किलो आहे खोबरं. तर मग हे खोबरं आम्हाला कसं परवडलं, काय घरचंच आहे ते, परवडायचं काही विषय नाही आहे. तर मग चला बाय, मी घेते आवरून आता हे खोबरं बिबरं धुवून वाळत घालते. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.